हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू विजन 24/7 यूट्यूब चॅनल. बरेच दिवसानंतर आपला व्हिडिओ अपलोड होत आहे आणि या व्हिडिओची खूप जणांकडून डिमांड होती. खूप जणांचे कमेंट्स आलेले आहेत आम्हाला की सर, फूड रिलेटेड केमिस्ट्रीमधून कसे क्वेश्चन्स येतील, कुठल्या प्रकारे क्वेश्चन्स येतील. तर त्याचा एक प्रिव्ह्यू म्हणून किंवा मग प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणून आम्ही घेऊ. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन्स बघणार आहे. कशाचे क्वेश्चन्स बघणार आहे तर ॲनालिटिकल केमिस्ट्री अँड इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्रीचं आणि त्यानंतरच फूड रिलेटेड केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स आज आपल्याला बघायचे आहे. चला तर मग विदाउट वेस्टिंग अवर टाइम सुरू करूया आजचा व्हिडिओ, आजचं लेक्चर. तर पहिला क्वेश्चन काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ फूड अनालिसिस. म्हणजेच काय की प्रायमरी पर्पज काय आहे फूड अनालिसिसचा. फूड अनालिसिस का बरं करतो आपण, किंवा मग फूड अनालिसिसचा अर्थ काय होतो की जे फूड आहे ते फूडची क्वालिटी काय आहे, तो फूड कसा असेल, किंवा मग जे आपण खात आहे ते क्वालिटीचं बेस्ट क्वालिटीचं आहे की नाही ते चेक करण्यासाठी अनालिसिस करावं लागतं. त्यालाच काय म्हणतो आपण, अनालिसिस करणे, की ते फूडमध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत, कोणत्या कोणत्या पद्धतीने ते फूड बनवलेलं आहे, तर त्यालाच काय म्हणतो आपण, अनालिसिस करणे. तर ते अनालिसिस, जे फूड अनालिसिस आहे त्याचा प्रायमरी पर्पज काय आहे, काय ते फ्लेवर एन्हान्समेंटसाठी यूज केलं जाते. फ्लेवर एन्हान्समेंटसाठी यूज केलं जाते का फूड अनालिसिस म्हणजे डिफरंट पार्ट. फ्लेवर एन्हान्समेंट इज अ टोटली डिफरंट पार्ट. म्हणजेच हे तर ऑप्शन असूच नाही शकत. त्यानंतर नेक्स्ट, न्यूट्रिशनल लेबलिंगसाठी यूज केला जातो फूड अनालिसिस. फूड अनालिसिस म्हणजेच काय की जे जेवण आहे त्याला अनालिसिस करणे, ते जेवण अनालिसिस करणे, ते कसं आहे काय आहे त्याच्याबद्दल माहिती घेणे. अनालिसिस इज अ डिफरंट पार्ट अँड लेबलिंग इज ऑल्सो अ डिफरंट पार्ट. म्हणून हे पण ऑप्शन काय आहे, इनकरेक्ट आहे. त्यानंतर फूड अनालिसिस कशासाठी केलं जाते, काय पॅकेजिंग डिझाईनसाठी. म्हणजेच काय की जे पॅकेजिंग केली जाते फूडची त्याच्या डिझाईनसाठी केलं जाते फूड अनालिसिस. बिलकुल नाही. तर हे जे फूड अनालिसिस आहे कशासाठी केलं जाते, क्वालिटी कंट्रोलसाठी. म्हणजेच ते जे फूड आहे, ते जे अन्न खाऊन राहिलो आपण, जे अन्न ग्रहण करून राहिलो आपण, ते चांगल्या क्वालिटीचं आहे की नाही हे चेक करण्यासाठी फूड अनालिसिसची खूप जास्त नीड असते. आणि फूड अनालिसिसचं काय आहे, प्रायमरी पर्पज काय आहे तर हेच आहे की तुम्ही जे जेवत आहे, तुम्ही जे अन्न ग्रहण करत आहे की ते बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी. त्यानंतर चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे, विच मेथड काय आहे, विच मेथड इज कॉमनली यूज टू मेजर मॉइश्चर कंटेंट इन फूड सॅम्पल. म्हणजे जे फूड सॅम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच की आता माझ्याकडे असं एक फूड सॅम्पल आलेलं आहे, त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट किती आहे हे कोणत्या मेथडनी कोणत्या मेथडनी आपल्याला माहिती होणार आहे किंवा मग कोणती मेथड आपण युटिलाइज करू की जेणेकरून आपल्याला त्याचं मॉइश्चर काय आहे हे माहिती पडणार. काय गॅस क्रोमॅटोग्राफी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वाटते की गॅस क्रोमॅटोग्राफीचा यूज कशासाठी करतो आपण, सेपरेशनसाठी. सेपरेशन ऑफ गॅसेस मॉलिक्यूल किंवा मग जे एलिमेंट्स आहेत ते सेपरेशनसाठी क्रोमॅटोग्राफीचा युटिलायझेशन करत असतो. हे तर बिलकुल नाही. त्यानंतर एचपीएलसी बिलकुल नाही. एचपीएलसी आपल्याला माहिती आहे सेपरेशनसाठी युटिलाइज केली जाते. स्पेक्ट्रोफोटोमेट्री ऑर्गॅनिक कंपाऊंडचं डिटेक्शन किंवा मग एखादं कंपाऊंड कुठला आहे, ते सॅम्पल कुठला आहे ते माहिती करण्यासाठी केलं जातं. मॉइश्चर कंटेंट इज अ डिफरंट पार्ट, आणि एखादं कंपाऊंड कोणतं आहे ते माहिती करणं ते एक डिफरंट पार्ट. तर याच्यासाठी काय केलं जातं, मॉइश्चर कंटेंट माहिती करण्यासाठी कार्ल फिशर टायट्रेशन केलं जातं. कार्ल फिशर टायट्रेशन, विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा. कार्ल फिशर टायट्रेशन कशासाठी केलं जातं तर मॉइश्चर काय मेजर करण्यासाठी, टू मेजर दी मॉइश्चर कंटेंट इन फूड सॅम्पलमध्ये जे मॉइश्चर कंटेंट आहे ते मेजर करण्यासाठी कार्ल फिशर टायट्रेशन केलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. इन क्रोमॅटोग्राफी द रोल ऑफ स्टेशनरी फेजचा रोल काय. एवढा सोपा क्वेश्चन. आता हा सोपा क्वेश्चन म्हणजे काय, स्टेशनरी फेज कशासाठी युटिलाइज करतो आपण, कशासाठी युटिलाइज करतो, टू प्रोव्हाइड द मोबाईल फेज. बिलकुल नाही. मोबाईल फेज इज अ डिफरंट पार्ट आणि स्टेशनरी फेज इज अ डिफरंट पार्ट. सर मोबाईल फेज कसं काय येऊ शकते बरोबर, मोबाईल फेज चुकीचंच आहे. चला तर मग पुढचा ऑप्शन बघूया. सॉरी, टू इंटरॅक्ट विथ अॅनालाइट सोबत इंटरॅक्ट साठी. हे थोडं बहुत करेक्ट वाटत आहे. पुढचा ऑप्शन बघूया.
काय आहे तर टू फॅसिलिटेट डिटेक्शन फॅसिलिटेट करण्यासाठी. थोडं ऑड वाटत आहे सर. नाही, हे डिटेक्शन इज अ डिफरंट पार्ट आणि सेपरेशन इज अ डिफरंट पार्ट, तर हे तर बिलकुल नाही. त्यानंतर टू सेपरेट दी कंपोनंट सेपरेट करण्यासाठी. सेपरेट टू सेपरेट दी कंपोनंट्स. आता तुम्ही याच्यामध्ये फसणार कोणत्या क्वेश्चन्स मध्ये, या दोन क्वेश्चन मध्ये. टू इंटरॅक्ट विथ एनालाइट की टू सेपरेट दी कंपोनंट्स. आता मला तुम्ही हे सांगा, स्टेशनरी फेज क्रोमॅटोग्राफीमध्ये आपण सेपरेशन देखील करतो. आता सेपरेशन साठी काय स्टेशनरी फेजचा युटिलाइज केला जातो. विचारलेलं काय आहे, व्हॉट इज द रोल ऑफ स्टेशनरी फेजचं काम काय आहे हे विचारलेलं आहे. हे काय केलेलं आहे, हे विचारलेलं आहे. स्टेशनरी फेजचं काय काम, कुठलं आहे, काम काय आहे. तर आता स्टेशनरी फेजचं ऍक्च्युअल मध्ये काम काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे 30 सेकंद देतो मी. करेक्ट ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. तर आय होप कमेंट सेक्शन मध्ये कमेंट्स भरल्या पाहिजे. आन्सर्स आले पाहिजे, भरभरून आन्सर्स आले पाहिजे. क्वेश्चन्सचे कमेंट थांबल्या नाही पाहिजे. तर कशासाठी केला जातो, रोल काय आहे स्टेशनरी फेजचा. स्टेशनरी फेज काय आलं, आन्सर काय आलं, तर स्टेशनरी फेज कशासाठी युटिलाइज करतो, रोल काय आहे स्टेशनरी फेजचा, टू इंटरॅक्ट विथ दी एनालाइट. म्हणजे तो जो एनालाइट तुमचा पोलर आहे, नॉन पोलर आहे, यांच्याशी इंटरॅक्ट करण्याचं. इंटरॅक्ट कोण करून देते, कोण करवते, तर स्टेशनरी फेज. सेपरेशन तर आपल्याला माहित आहे, कंपोनंटचं सेपरेशन तर होतेच, हे तर वेल नोन आहे. पण एनालाइट जो आहे, त्या एनालाइटची टू इंटरॅक्ट विथ द एनालाइट, हे कोण करते, स्टेशनरी फेज. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे येऊ शकते. त्यानंतर अशा प्रकारे येऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉमन एनालिटिकल टेक्निक युज्ड इन फूड केमिस्ट्री. आता फूड केमिस्ट्री मध्ये कोणती कॉमन एनालिटिकल टेक्निक यूज केली नाही जात. कॉमन एनालिटिकल टेक्निक काय विचारलेलं आहे, नॉट विचारलेलं आहे. नॉट वरती लक्ष ठेवायचं, नॉट, नाहीतर इथेच चुकवून येसाल. कुठली टेक्निक कॉमनली यूज नाही केली जात फूड केमिस्ट्रीसाठी. काय NRI स्पेक्ट्रोस्कोपी, काय टायट्रेशन, की इलेक्ट्रोफोरेसिस, की स्विविंग मशीन टेस्टिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, हे NRI स्पेक्ट्रोस्कोपीचा युटिलाइज केला जातो. कॉमनली युटिलाइज केलेलं एनालिटिकल टेक्निक आहे कशासाठी, फूड केमिस्ट्रीसाठी. त्यानंतर टायट्रेशन तर हे कॉमन आहे, कोणासाठी टायट्रेशन करू शकतो आपण, इलेक्ट्रोफोरेसिस करू शकतो आपण. हे सिविंग मशीन काय आहे, हे डिफरंट. सिविंग मशीनचा फूड केमिस्ट्रीशी काही रिलेशन बिलकुल नाही. डायरेक्टली करेक्ट, याचा आन्सर काय आहे, करेक्ट आन्सर तर डी, विच इज नॉट विचारलेला आहे. नॉट हे असेही देखील तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चन बघण्याआधी 30 सेकंड्स मध्ये आपण वाइंड अप करून घेऊया. हे थोडेसे कोर्सेस लॉन्च केलेले आहेत तुमच्या प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा बूस्टअप करण्यासाठी. तर फर्स्ट कोर्स आहे 1499 ला, ज्यामध्ये आकाश सर, प्रतीक सर आणि मी, अक्षता मॅम, साक्षी मॅम. टेक्निकल पार्ट तुमचा सर्वच कव्हरअप होणार आहे. नॉन टेक्निकल पार्ट देखील कव्हरअप होणार आहे, पण या कोर्समध्ये टेक्निकल पार्टची इन्फॉर्मेशन आहे, टेक्निकल पार्ट बद्दल आहे. त्यानंतर नेक्स्ट कोर्स आहे 1599 ला, तो कोणाकोणासाठी आहे. याच्यामध्ये आणखी काय काय मिळणार आहे तुम्हाला, PDF नोट्स मिळणार आहे, PDF नोट्स, आणि त्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर. म्हणजेच काय, हा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चरचा फायदा काय असतो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही समजलं नाही, तुम्ही इन्स्टंट विचारू शकता, सर ही गोष्ट समजली नाही मला, रिपीट करा. रिपीट जर म्हटलं तुम्ही, तर आम्ही ते तुम्हाला कितीहीदा समजून सांगण्यासाठी तत्पर असतो, तयार असतो. फक्त तुम्ही विचारायला पाहिजे. आणि तुम्ही कधी विचाराल, जेव्हा तुम्हाला प्रश्न पडेल. आणि प्रश्न कधी पडेल, जेव्हा तुम्ही अभ्यास कराल. अभ्यास जर नाही केला तर प्रश्नच नाही पडणार ना. तर त्यासाठी थोडं अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागेल. चला तर मग नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट कुठला कोर्स आहे, नेक्स्ट कोर्स आहे
हां, ही कशाची होती बॅच? तर ही FDA सीनियर टेक्निकल असिस्टंटची बॅच होती. नेक्स्ट आहे हां, FDA ॲनालिटिकल केमिस्ट अँड सीनियर टेक्निकल असिस्टंट म्हणजेच काय दोन्ही असे विद्यार्थी असतील की ज्यांनी दोन्ही पण बॅचेस परचेस केले, दोन्ही पण फॉर्म भरलेले आहेत, जसं की ॲनालिटिकल केमिस्ट आणि सीनियर टेक्निकल असिस्टंटची बॅच. तर त्यांच्यासाठी फीज आहे, दोन्ही दोन्ही कोर्स त्याच्यामध्ये कव्हरअप केले जातील 1500 म्हणजेच 1599 मध्ये. सेम ॲज इट इज आहे. PDF नोट्स आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स याच्यामध्ये देखील अवेलेबल होऊन जातील. त्यानंतर नेक्स्ट कोर्स आहे 2499ला 2499ला आहे हा कोर्स. याच्यामध्ये फूड अँड ड्रग FDAची जी सीनियर टेक्निकल असिस्टंटची पोस्ट आहे त्याच्यामधले काय 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 मिळणार आहे या कोर्समध्ये तुम्हाला? टॉपिक वाईज मॉक टेस्ट, टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल म्हणजेच काय, याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची टॉपिक वाईज मॉक टेस्ट देखील मिळणार आहे. त्यानंतर FDA विश्लेषण रसायन म्हणजेच काय, FDAचे गट ब विश्लेषण रसायन शास्त्र म्हणजेच केमिस्ट, ॲनालिटिकल केमिस्ट याचे पण मॉक टेस्ट आणि टेक्निकल नॉन टेक्निकलच्या दोन्ही मॉक टेस्ट तुम्हाला याच्यावरती मिळून जातील. प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स, एव्हरीथिंग विल बी अवेलेबल ऑन अवर चॅनल अँड अप्लिकेशन. सिमिलरली 199लाही कोर्स आहे. 199ला कुठला आहे तो कोर्स? याच्यामध्ये काय आहे तर टॉपिक वाईज मॉक टेस्ट, टेक्निकल नॉन टेक्निकल, त्यानंतर FDA सिनियर टेक्निकल असिस्टंट. याच्यामध्ये सर आहेत प्रतीक सर बायोकेमिस्ट्रीसाठी, बायोटेक्नॉलॉजीसाठी मॅडम आहेत साक्षी मॅडम, आणि अक्षता मॅडम आहेत बायोकेमिस्ट्रीच्याच. तुमचे जो टेक्निकल पार्ट आहे त्याच्यामधला कव्हरअप करणार आहेत. तुम्हाला जर काही अडचण असेल, काही याच्याबद्दल आणखी इन्फॉर्मेशन माहिती करायची असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या स्क्रीनवरती आला असेल. आणि डाउनलोड आपलं जे ॲप्लिकेशन आहे हे नक्कीच डाउनलोड करा, कारण याच्यामध्ये फ्री मॉक टेस्ट आम्ही अवेलेबल करत आहे. दर संडेला तुम्हाला फ्री मॉक टेस्ट तुम्हाला मिळते, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस वाढेल आणि तुमचं जे कॉन्फिडन्स आहे बूस्टअप होईल. चला तर मग विदाउट वेस्टिंग अवर टाइम, नेक्स्ट क्वेश्चन. द मेन ॲडव्हान्टेज ऑफ युझिंग मास स्पेक्ट्रोमेट्री इन फूड ॲनालिसिस. फूड ॲनालिसिसमध्ये मेन ॲडव्हान्टेज काय आहे मास स्पेक्ट्रोमेट्रीचा यूज करण्याचा? तर काय, इट इज एक्सपेन्सिव्ह? अरे इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे ते स्वस्त आहे म्हणून? बिलकुल नाही. त्यानंतर इट प्रोव्हाइड स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन, हे थोडं वाटत आहे, याला स्टार मार्क करू आपण, ठीक आहे. इट रिक्वायर्स लार्ज सॅम्पल साईज, हे पण नाही. इट इज ओनली सुटेबल फॉर सॉलिड सॅम्पल्स, बिलकुल नाही. तर याचं काय आहे, हे जे स्पेक्ट्रोमेट्री आहे, स्पेक्ट्रोस्कोपी नाही स्पेक्ट्रोमेट्री आहे, हे कशासाठी युटिलाइज केली जाते? तर स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन माहिती करण्यासाठी. तर याचं करेक्ट ऑप्शन काय आहे? ऑप्शन नंबर बी इज व्हॉट करेक्ट आन्सर. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. which of the compound is typically analyzed for its antioxidant capacity in food products. फूड प्रोडक्ट्स मध्ये अँटीऑक्सिडंट कॅपॅसिटी अनालाइज केली जाते कोणत्या कंपाऊंड मध्ये? काय कार्बोहायड्रेट, काय पॉलिफिनॉल्स, अमायनो ऍसिड्स की फॅटी ऍसिड्स? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. पॉलिफिनॉल्स जे आहे हे युटिलाइज केलं जाते कशासाठी? अँटीऑक्सिडंट कॅपॅसिटी इन फूड प्रोडक्ट्स, म्हणजेच अनालाइज करण्यासाठी अँटीऑक्सिडंट कॅपॅसिटी इन फूड प्रोडक्ट्स मधलं. काय क्वेश्चन काय आहे समजलं नसेल तर परत रिपीट करतो. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स इज टिपिकली अनालाइज फॉर इट्स अँटीऑक्सिडंट कॅपॅसिटी इन फ्रूट प्रोडक्ट्स. म्हणजेच काय की याच्यामधलं कोणतं कंपाऊंड आहे असं आहे की जे ओळखलं जाते अँटीऑक्सिडंट कॅपॅसिटी म्हणून फूड प्रोडक्टचं, अँटीऑक्सिडंट कॅपॅसिटी म्हणून ओळखलं जाते फूड प्रोडक्टचं. कोणतं आहे तर पॉलिफिनॉल्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द फंक्शन ऑफ रिफ्रॅक्टोमीटर इन फूड ॲनालिसिस. फूड ॲनालिसिसमध्ये रिफ्रॅक्टोमीटरचं फंक्शन काय आहे? हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. काय मेजर पीएच लेवल मेजर करते का? की डिटरमाइन शुगर कॉन्सन्ट्रेशन, की फॅटी ॲसिड प्रोफाइल्स ॲनालाइज करते फॅटी ॲसिड प्रोफाइल्स, की डिटेक्टिंग कंटॅमिनंट्स? तर कंटॅमिनंट्स नाही, फॅटी ॲसिड्स नाही आणि पीएच लेवल्स पण नाही. तर हे रिफ्रॅक्टोमीटर हे कशासाठी युटिलाइज केलं जाते? तर शुगर कॉन्सन्ट्रेशन
माहिती करण्यासाठी टू डिटरमाइन द शुगर कॉन्सन्ट्रेशन इन फूड अनालिसिस. फूड अनालिसिसच्या वेळी शुगर कॉन्सन्ट्रेशन काय आहे ती माहिती करण्यासाठी रिफ्रॅक्टोमीटरचा वापर केला जातो. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. Which of the following is an advantage of using near infrared spectroscopy? NIR, near infrared spectroscopy याच्यावरती वरती पण क्वेश्चन आलेला आहे. इन फूड अनालिसिस, फूड अनालिसिस मध्ये नियर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीचा काय ऍडव्हान्टेज आहे? रिक्वायर्स एक्सटेन्सिव्ह सॅम्पल प्रिपरेशन, काय त्याच्यामध्ये एक्सटेन्सिव्ह सॅम्पल लागते प्रिपेअर म्हणजेच की डिटेक्शनसाठी, किंवा मग हा काय त्याचा बेनिफिट आहे किंवा ऍडव्हान्टेज आहे? तर बिलकुल नाही. एक्सटेन्सिव्ह सॅम्पल म्हणजेच काय आहे? एक्सटेन्सिव्ह नाही, उलट कमी सॅम्पलमध्ये आम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे. एक्सटेन्सिव्ह सॅम्पल तर बिलकुल नाही. त्यानंतर कॅन अनालाइज रिअल टाइम, हे थोडं वाटत आहे, स्टार मार्क करून घेऊया. त्यानंतर ओनली सुटेबल फॉर लिक्विड सॅम्पल्स, बिलकुल नाही. लिक्विड सॅम्पलसाठी सुटेबल नाही आहे. बाकी इतरही सॅम्पल्स आहेत ज्यांच्यासाठी सुटेबल आहे ते. प्रोव्हाइड लो ॲक्युरेसी, बिलकुल नाही. ॲक्युरेटली आन्सर देते, ॲक्युरेटली फूड अनालाइज करते, फूड अनालिसिसमध्ये युटिलायझेशन करते, त्याचं वर्क करते त्याचं. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? कॅन अनालाइज इन रिअल टाइम, रिअल टाइममध्ये इट अलाउज टू अनालाइज इन रिअल टाइम, रिअल टाइममध्ये अनालाइज करू देते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. वेट अ मिनिट, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. what type of instrument is used for measuring texture of food product? फूड प्रोडक्टचं टेक्स्चर, तो फूड प्रोडक्ट कसा आहे, काय आहे, हे कुठल्या इन्स्ट्रुमेंटनी माहिती पडते? काय तो स्पेक्ट्रोफोटोमीटरने? बिलकुल नाही. काय स्ट्रक्चर अनालायझरने? स्टार मार्क करूया. काय क्रोमॅटोग्राफ? बिलकुल नाही. पीएच मीटर? बिलकुल नाही. आता स्ट्रक्चर अनालायझर म्हणजे काय? तर स्ट्रक्चर अनालायझर माहिती सांगते आपल्याला कशाबद्दल? हार्डनेस बद्दल, शिवनेस बद्दल. तर हार्डनेस आणि शिवनेस बद्दल जर माहिती, हार्डनेस म्हणजे फूड कसं आहे, सॉफ्ट आहे, हार्ड आहे, त्याच्याबद्दल जे स्ट्रक्चरल माहिती, स्ट्रक्चरल प्रोडक्टची माहिती कोण देते? तर स्ट्रक्चर अनालायझर आपल्याला इन्स्ट्रुमेंट, जे स्ट्रक्चर अनालायझर नावाचं इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आपल्याला माहिती देते स्ट्रक्चर ऑफ फूड प्रोडक्ट. त्यानंतर लास्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following methods can be used to separate volatile compounds in foods? म्हणजेच काय? volatile म्हणजेच काय? की जे उडून जातात. फॉर एक्झाम्पल volatile काय काय असते? दैनंदिन जीवनात कोणतं युटिलाइज करतो? रोज पेट्रोल थोडी हवा लागू द्या, पेट्रोल उडून जाईल. त्यालाच काय म्हणतो आपण? व्होलाटाईल. आता व्होलाटाईल कंपाऊंड्सचं सेपरेशन कसं करायचं, किंवा मग कोणत्या मेथडने सेपरेशन करतो ते विचारलेलं आहे. HPLC, फूड हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. आता जर हे लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होऊन राहिलं तर हे लिक्विड क्रोमॅटोग्राफी बिलकुल नाही. HPLC बिलकुल नाही. गॅस क्रोमॅटोग्राफी होऊ शकते. कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिस बिलकुल नाही. UV विजिबल स्पेक्ट्रम बिलकुल नाही. याचं करेक्ट ऑप्शन काय? ऑप्शन नंबर बी इज व्हॉट करेक्ट ऑप्शन. आय होप हे जे क्वेश्चन्स आहेत याच्यावरून तुम्ही प्रेडिक्ट करू शकाल की एक्झाम्समध्ये कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जातील, आणि असेच क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस कराल. आणखी क्वेश्चन्स प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला काय करा? सबस्क्राईब करा. जर तुम्ही आतापर्यंत आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं नसन विजन 247चं, तर लगेच ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा विजन 247. कशासाठी? तर याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे फ्री मॉक टेस्ट. थँक्यू.